वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि बहुजन विकास आघाडीकडे 71 जागा तर भारतीय जनता पार्टीकडे 44 जागा असा निकाल जो आहे हा आज लागलेला आहे. आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यासाठी नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक जी आहेत. सर, काय सांगणार? आज आपला विजय झालेला आहे. एका जागेवरून आपण 44 जागेवरती उडी मारली. यस, नमस्कार. मी माझ्या सर्व नालासोपारा, विरार, वसईमधील मतदारांचे मनापासून आभार मानतो. माझ्या लाडक्या बहिणीचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. लोकसभेत आमच्यावर विश्वास ठेवला, विधानसभेत ठेवला आणि या महानगरपालिकेतही आमच्यावर विश्वास ठेवला. त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. चांगलं मतदान केलं. आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही 51 वरून 44 वरती गेलो. पुढच्या वेळेला ट्रिपल फिगरमध्ये जाऊ असा आम्हाला ठाम विश्वास आहे. कारण आम्ही जे काम हाती घेतलेलं आहे, आमदार म्हणून मी स्वतः आणि आमच्या स्नेहाताई असतील आणि आमचे 44 नगरसेवक निवडून आले आहेत, त्या महापालिकेमध्ये जनतेच्या कररूपाने भरलेला पैसा, अनेक दुर्धर आजारी असलेले लोक, अनेक गरीब कुटुंब आपल्या पोटाला चिमटा घेऊन महापालिकेचा कर भरतात. त्या कराचं त्यांना चांगलं रिटर्न, त्यांची कराची परतफेड कशी चांगल्या प्रकारे होता येईल यासाठी आमचे सगळे नगरसेवक करतील. आणि पहारेकरी म्हणून महापालिकेमध्ये पहारेकरी म्हणून चांगलं काम करतील. चांगल्या कामासाठी आमचे सर्व नगरसेवक तिथल्या सत्ताधाऱ्यांना सहकार्य करतील, विकासासाठी सहकार्य करतील. आणि आम्ही दोन्ही आमदार विकासासाठी, राज्य सरकार असेल, केंद्रामध्ये आमचे आदरणीय खासदार सावरासाहेब आहेत, ते दोघं आम्ही चांगल्या प्रकारे त्यांसाठी मदत करू. आणि आम्ही ज्या योजना हातात घेतल्या आहेत, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, पावसात साचणारं पाणी असेल, बाकी अन्य जी कामं आहेत ती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तडीत जातील. आणि वसईची जनता, नालासोपाराची जनता, विरारची जनता ह्यांना निश्चितपणे समाधान वाटेल. म्हणून असे आमचे सगळे 44 नगरसेवक आणि आम्ही दोन्ही आमदार काम करू. निश्चित जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीनिशी उतरली होती आणि त्यानंतर हा आपल्याला विजय जो आहे हा सत्तेची आपण आशा बघितली होती, परंतु सत्ता मिळाली नाही. निश्चितपणे सत्तेची आशा का बघू नये? आम्ही कोणाला महापौर करायचा आहे, कोणाला उपमहापौर करायचा आहे किंवा स्टँडिंगमध्ये अंडरस्टँडिंग करायची आहे म्हणून आम्हाला सत्ता नको होती. आम्हाला सत्ता गरीब कल्याणासाठी, आमच्या ज्या पक्षाचं ध्येय धोरण मी सांगितलं त्याचं अंमलबजावणी करण्यासाठीच आम्हाला सत्ता हवी होती. आम्ही 14 जागा मागे राहिलो, पण विरोधी पक्ष म्हणून आम्ही प्रभावीपणे चांगलं काम करू आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मध्ये इथल्या जनतेला निश्चितपणे मदत करू. आपल्याला घवघवीत जरी विजय मिळाला नसला तरी आपल्या जागा निवडून आल्या, त्याचं कुठेतरी कसं वाटतं? निश्चितपणे समाधान आहे ना. 51 वरून 44 झालो. कोण म्हणतं आमच्या 115 115 येतील, हे येतील, ते येतील. मागे सत्ताधाऱ्यांच्या किती होत्या? 107-8 होत्या. आता किती झालं? 71 आल्या ना. मग आम्ही आणि त्यांचे दिग्गज सगळे पडले. विरार पश्चिमेला दोन्ही वड आम्ही 8 सीट जिंकल्या. नालासोपारा आम्ही 4 सीट जिंकल्या. त्यांचे महापौर पदाचे उमेदवारही त्यांच्या आमच्या विशालसारख्या एका नवख्या उमेदवारांनी त्याच्या विरुद्ध त्यांना जिंकला तो. त्यामुळे आम्ही चांगला, आमचा परफॉर्मन्स चांगला आहे. मताची टक्केवारी आमची निश्चितपणे वाढलेली आहे. पण आम्ही कुठेतरी कमी पडलो. मी ह्या निवडणुकीचा प्रमुख म्हणून किंवा एक आमदार म्हणून मी कमी पडलो असेल तर निश्चितपणे याच्यात सुधारणा करू. आमची प्रथा आणि परंपरा आहे की चिंतन करायचं, आपण कुठे कमी पडलो त्यासाठी काम करायचं आणि लोकांची सेवा, जनतेची सेवा अधिक तीव्रतेने यापुढे करायची. या निवडणुकीमध्ये पक्षफोडीचं राजकारण झालेलं आहे. आपल्या पक्षामध्ये बहुजन विकास आघाडीचे काही माजी नगरसेवक सभापती आले होते, त्यांचा मात्र या ठिकाणी सुपडा साफ झालाय. असं आहे पक्षफोडीचं राजकारण. जो आज सत्ताधारी पक्ष आहे त्याचं मूळ स्थान काय आहे? कुठल्या पक्षातून त्याच्यात लोक गेली? मी सांगत नाही, पण त्यांनाच विचारा ना तुम्ही असं केव्हा तरी की बाबा तुमच्या पक्षात आलेली लोक कुठल्या पक्षातून आलेली होती? मूलता काय भविकी होती? ती पण अन्य पक्षातूनच आलेली ना. तसं लोक पक्ष बदलतात. लोकांना वाटतं की बाबा भारतीय जनता पार्टी चांगलं काम करतो म्हणून लोक येतात. आमचे एक उमेदवार त्यांच्यात गेले आणि विजयी झाले. आज होतं, ही निरंतर प्रक्रिया आहे. आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही. जो आमच्यात येतो तो चांगला असेल त्याचं आम्ही निश्चितपणे स्वागत करतो आणि ह्यापुढे करू. यापुढचं कशा पद्धतीने कार्यपद्धती असेल? लोकहित, जनतेच्या हितासाठी आम्ही जे काम करतो ना ते ह्यापेक्षा अधिक ताकदीने करू. आम्ही हिंमत हारणारी माणसं नाहीत. अनेक पराभव आम्ही पचवले आहेत. त्यामुळे आमचा दारुण पराभव झाला नाही. एकावर आम्ही 44 गेलो आहोत. आता पुढच्या वेळेला 100पेक्षा जास्त निवडून आणू. विरोधक सत्ताधाऱ्यांसोबत आपण या शहराचा विकास कराल का? निश्चितपणे
आम्हाला ह्या वसई विरार नालासोपाराची जनतेशी आम्ही बांधील आहोत. त्या जनतेचे आमच्यावर उपकार आहेत. लोकसभेत त्यांनी आम्हाला मतदान केलं, विधानसभेत मतदान केलं आणि आताही 44 सीट दिलं ना. आणि बाकी जे हरलेत ते काय मोठ्या वर्गात थोडं धरलं आहोत. त्यामुळे त्यांच्याशी आमची कमिटमेंट आहे, जनतेशी कमिटमेंट आहे. आम्ही निश्चितपणे त्यांच्या हितासाठी जे जे असेल, गरिबांच्या कल्याणासाठी जे असेल ते त्यांच्या निश्चितपणे सत्ताधाऱ्याला मदत करू असं या निमित्ताने तुम्हाला सांगेन. नक्कीच जर आपण बघितलं असाल तर वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने 44 जागा जिंकलेल्या आहेत आणि बहुजन विकास आघाडीने 41 जागा जिंकून या ठिकाणी 71 जागा जिंकून या ठिकाणी आज घवघवीत असा विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आता या दोन्ही राजकीय पक्षांच्या मध्ये सर्वसामान्य नागरिकांचा विकास होईल काय हे मात्र आपल्याला येणाऱ्या काळातच पाहावं लागणार आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई विरार.